नमस्कार मित्रांनो, मी मनीष वानकडे एक्सलन्स सायन्स अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी तुमच्या सहर्ष स्वागत करतो. आज मी तुमच्यासाठी स्पेशल 10th क्लास साठी घेऊन आलेलो आहोत वन शॉट व्हिडिओ. आणि हा वन शॉट व्हिडिओ स्पेशल आपला राहणार आहे ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरवर. तर आपण सर्व ग्रॅव्हिटेशनचे जेवढे पण आयएमपी क्वेश्चन्स तुम्हाला आहेत ते सर्व क्वेश्चन्स आपण इथे कंपल्सरी पाहणार आहोत, किंवा जे पॉइंट्स तुमच्याकडनं बाहेरून कव्हर झालेले नाही ते पण पॉइंट्स आपण या चॅप्टर मधून कव्हर करून घेऊ. सर्वप्रथम ग्रॅव्हिटेशन चॅप्टर. या चॅप्टर नंतर वन शॉट व्हिडिओ मध्ये सर्व जेवढेही चॅप्टर्स आहेत सायन्स 1 किंवा सायन्स 2 मध्ये सर्व चॅप्टर्स तुम्हाला याच युट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल. चला तर मग आपण चालू करू आपला टॉपिक, तो म्हणजे ग्रॅव्हिटेशन. तर ग्रॅव्हिटेशन हा 10th मधला सायन्स मधला फर्स्ट चॅप्टर आहे. तर सर्वात पहिले मित्रांनो आपल्याकडे येतात की व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, हे ग्रॅव्हिटेशन नेमकं काय आहे, आपण कशाला ग्रॅव्हिटेशन म्हणायचं. याच्या आधी प्रिव्हियस इयर मध्ये आपण पाहिलं असेल की एक फोर्स असतो जो दोन वस्तूंना अट्रॅक्ट करतो. अ फोर्स, अ सिंगल फोर्स विच अट्रॅक्ट टू ऑब्जेक्ट्स इच अदर, दॅट इज कॉल्ड एज ग्रॅव्हिटेशन. त्याला आपण असं ग्रॅव्हिटेशन म्हटलेलं आहे. ऑन द बेसिस ऑफ दॅट क्वेश्चन आपण एक वेगळं बघा, हा ग्रॅव्हिटेशन काय असतो, हा एक फोर्स आहे. इट्स अ फोर्स, इट्स अ सिंगल फोर्स. बघा, सपोज मी जर याला M1 म्हटलं, हे एक बॉडी आहे, आणि याला M2 म्हटलं, काय करताय, या दोन बॉडी एकामेकाला काय करणार की अट्रॅक्ट करणार, लगेच एकामेकाला अट्रॅक्ट करणार. मग आपल्याकडे विचारला की याच्यामध्ये कोणता फोर्स असतो. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड एज ग्रॅव्हिटेशन फोर्स. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशन फोर्स. टू ऑब्जेक्ट्स अट्रॅक्ट इच अदर और एनी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स, जगातला कोणताही ऑब्जेक्ट असो जे एकमेकांना अट्रॅक्ट करतात, आणि त्याच्यामध्ये जर कोणता फोर्स प्रेझेंट असेल तर तो फक्त ग्रॅव्हिटेशन फोर्स असतो. कोणता, तर ग्रॅव्हिटेशन फोर्स. लक्ष करा, याच्यामध्ये कोणता फोर्स अवेलेबल आहे, तर तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स अवेलेबल आहे. आणि हा जो जी आहे बेटा, हा जी, याला आपण ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतो, ज्याची व्हॅल्यू 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी टू दी पॉवर -2 असते. ठीक आहे, तर ते बुक मध्ये तुमच्या व्हॅल्यू दिलेली आहे. ग्रॅव्हिटेशन म्हणजे जी कॉन्स्टंट जी ची व्हॅल्यू दिलेली आहे ती म्हणजे असते बेटा 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी टू दी पॉवर -2 इतकी. कुठे कुठे जर तुम्हाला पाहिलं असेल की हे मीटरला स्क्वेअर दिलेलं राहत नाही, तरी कन्फ्युज होण्याचं कारण नाही आहे. ठीक आहे, तरी ही व्हॅल्यू तुम्ही दिली चालते, तरी बरोबर देण्यात येईल. लक्ष करा, ग्रॅव्हिटेशनची व्हॅल्यू 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी टू दी पॉवर -2 ही व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, जी तुमच्या बुक्स मध्ये अवेलेबल आहे. नेक्स्ट, याच ग्रॅव्हिटेशन मध्ये जर हा आपण पॉईंट सोडला तर तुम्हाला सर्वात पहिला जो पॉईंट येतो तो म्हणजे सर्क्युलर मोशन. ठीक आहे, सर्क्युलर मोशन. आपण सर्क्युलर मोशन तर पाहूच, पण सोबतच मी तुम्हाला लिनियर मोशन पण शिकवणार आहे. लिनियर मोशन काय आहे ते पण शिकू, आणि सर्क्युलर मोशन काय आहे ते पण शिकणार आहोत. लक्ष करा, त्याच्यानंतर लिनियर मोशन तर मोशन ऑफ ऑब्जेक्ट अलॉंग द स्ट्रेट पाथ. लक्ष करा, 2 टाइप्सचे मोशन आपल्याकडे अवेलेबल आहे. आता मी सर्वात पहिले, जेव्हा आपण लिनियर मोशन कडे यायच्या आधी आपण सर्वात पहिले कुठे, तर सर्क्युलर मोशन नंतर बघू, पण आपण एकदा आधी लिनियर मोशन बघून द्यायचं. वास्तविक पाहता लिनियर मोशनच्या बाबतीत कोणताच कन्सेप्ट तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेला नाही, तुम्हाला डायरेक्टली दिलेला आहे सर्क्युलर मोशन. आणि या सर्क्युलर मोशनचा आपण रोटेशनल मोशन पण बघू शकतो. मी तुम्हाला दोन्ही पण डिफरन्स सांगणार की रोटेशनल मोशन काय आहे, सर्क्युलर मोशन काय आहे. ठीक आहे, आपण आधी लिनियर मोशन पाहायचं. की माझं एकच म्हणणं आहे की सर्क्युलर मोशन तुम्ही पाहताय तर लिनियर मोशन पण तुमच्या ओव्हरलुक आपलं झालं पाहिजे. ठीक आहे, लिनियर मोशन आपण पहिले पाहून घेऊ. 2 टाइप्सचे मोशन असतात. आता तुम्हाला एक गोष्ट समजली पाहिजे, लिनियर म्हणजे लक्ष करा बेटा, लाईन म्हटलाय. लाईन कशी असते, तर लाईन असते स्ट्रेट. ओके, आणि तुम्हाला माहित आहे मोशन म्हणजे कोणत्याही गोष्टीची मुवमेंट ऑफ ऑब्जेक्ट, इट इज कॉल्ड एज मोशन. ठीक आहे, मी इकडनं तिकडे चालत आहे. ठीक आहे, आता मी इथे थांबलेलो आहो, तर माझी पोझिशन कशी आहे, मी रेस्ट पोझिशनला सध्या, मी रेस्ट पोझिशनला आहे. बट मी काय करतोय, मी पुढे चाललो बेटा, हे पाय पुढे टाकलेला आहे. मी काय केलं, तर मी मोशन परफॉर्म केलं. काय परफॉर्म केलं, मोशन. पण हे मोशन परफॉर्म करण्यासाठी मला काय करावं लागलं, माझ्या बॉडीला डिस्प्लेस करावं लागलं. म्हणजे मी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर गेलो, हे मोशन परफॉर्म केलं. ठीक आहे, म्हणजे मी काय केलं, डिस्प्लेसमेंट केलं. ठीक आहे, जोपर्यंत कोणत्याच बॉडीचं डिस्प्लेसमेंट होत नाही तोपर्यंत मोशन परफॉर्म होत नाही. वास्तविक पाहता तुमच्याकडे टॉपिक जर असेल तर तो डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी
ऍक्सलरेशन हा टॉपिक मी पुढच्या व्हिडिओला तुम्हाला देणार, पण या संबंधित आपण सध्या लिनियर मोशन कडे आहोत. तोच लिनियर मोशन आपल्याला बघायचा आहे. पहिलं लिनियर मोशन आपण सॉल्व्ह करून घेऊ. तर अतिशय सिंपल आहे, काही मोठी गोष्ट नाही लिनियर मोशन मध्ये. इथे तुला लाईन दिसते, मग याची डेफिनेशन कशी बनवायची. द मोशन ऑफ ऑब्जेक्ट, एक जर हा माझ्याकडे एक ऑब्जेक्ट आहे, हा मोशन हा चालत 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 बेटा इकडे गेलेला आहे, ठीक आहे. बट तो चालला कसा, तो असा वाकडा तिकडा न चालता तो सरळ जात आहे. कसा जातो, सरळ जातो. म्हणजे त्यानं मोशन परफॉर्म केलं तर त्यानं लाईन मध्ये मोशन पाहतो. आणि लाईन कशी असते, लाईन असते स्ट्रेट. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज लिनियर मोशन. म्हणून मी त्याला लिनियर मोशन म्हणतो. आणि हा जो आहे हा बाबा इथं याला ऑब्जेक्ट म्हणतो मी. ओके, याला ऑब्जेक्ट म्हणतो. द मोशन ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे या ऑब्जेक्टचं मोशन कसं, तर इन स्ट्रेट लाईन, इन स्ट्रेट लाईन. म्हणून त्याला म्हणतो मी लिनियर मोशन. त्याला मी लिनियर मोशन असं म्हणतो. द मोशन ऑफ ऑब्जेक्ट इन अ स्ट्रेट लाईन इट इज कॉल्ड अ लिनियर मोशन. ठीक आहे. मग लिनियर मोशनची डेफिनेशन मी दिली, मी लिहितो बेटा. देखा, द मोशन ऑफ ऑब्जेक्ट, the motion of object in a straight line, straight, ठीक आहे, स्ट्रेट लाईन. तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, दोन्ही गोष्टी सेमच आहेत, फक्त फरक एकच गोष्टीचा, तो म्हणजे स्ट्रेटचा. जर सर्क्युलर मोशन मध्ये ते सर्क्युलर राहणार, फक्त पाथ वेगवेगळे, बाकी काहीच नाही त्याच्यामध्ये. की लिनियर मोशन कसं आणि सर्क्युलर मोशन कसं. लिनियर मोशन सांगितलं बेटा, द मोशन ऑफ ऑब्जेक्ट इन अ स्ट्रेट लाईन, सरळ चालणार तो, त्या सरळ रेषेत जे मोशन होणार त्याला आपण लिनियर मोशन असं म्हणतो. ठीक आहे. त्याची डेफिनेशन आपण घेतली की द मोशन ऑफ ऑब्जेक्ट इन अ स्ट्रेट लाईन इट इज कॉल्ड एज लिनियर मोशन. त्याला आपण लिनियर मोशन म्हणतो. आणि याच्याच अपोजिटला आता या गोष्टीचं मोशन स्ट्रेट लाईन मध्ये आहे, त्याचाच तुम्ही दुसरं घ्या ना, सर्क्युलर मोशन कडे आलो तुम्ही. सर्क्युलर मोशन कडे आलो तर तुम्हाला सर्कल तर माहितच आहे ना, सर्कल काय असतो. ठीक आहे. सर्कलची एक्सिस, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल 2πr. ठीक आहे. हे मोशन, याच्यामध्ये जर ऑब्जेक्ट मोशन परफॉर्म करत असेल त्याला आपण सर्क्युलर मोशन म्हणायचं. लाईन मध्ये मोशन परफॉर्म करत आहे, दॅट इज लिनियर मोशन. सर्क्युलर मोशन काय ते आपण शिकू. ठीक आहे. तर सर्क्युलर मोशन कडे हे जर कळलं असेल तर मी सर्क्युलर मोशन कडे येतो. ठीक आहे. सर्क्युलर मोशन कडे काय, सर्क्युलर मोशन, आता इथे म्हटलं मी स्ट्रेट लाईन मध्ये जे मोशन होते त्याला मी लिनियर मोशन म्हणतो. आणि जे मोशन तुम्हाला सर्क्युलर ऑर्बिट मध्ये जे होणार दॅट इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. त्याला आपण सर्क्युलर मोशन असं म्हणू. म्हणजे द मोशन ऑफ ऑब्जेक्ट इन अ सर्क्युलर पाथ. सर्क्युलर पाथ म्हणजे द मोशन ऑफ ऑब्जेक्ट इन अ सर्क्युलर पाथ इट इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. मग मी सर्क्युलर मोशनची डेफिनेशन म्हणतो. हा जो आहे आपल्याकडे, हा आपला बघायला जाऊ तुम्ही याच्यातून सर्क्युलर मध्ये पूर्ण. चला, याला सोडला बाबा, हा असा जाऊन पूर्ण परत इथे आला, असा जाऊन पूर्ण परत मध्ये. स्ट्रेट गेला का, नाही. स्ट्रेट जर गेला असता तर तो लिनियर मोशन झाला असता. ठीक आहे. स्ट्रेट जर गेला असता लिनियर मोशन, पण त्यानं काय केलं, एक सर्क्युलर पाथ कव्हर केला. ठीक आहे. याला आपण एक सर्कम्फरन्स ऑफ सर्कल और आर्क म्हणतो, तुम्हाला माहितच असेल ते गोष्ट. ठीक आहे. द मोशन ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे हा जो ऑब्जेक्ट तुमच्याकडे आहे, या ऑब्जेक्टचं मोशन कसं रे बाबा, तर ते सर्क्युलर पाथ मध्ये. द मोशन ऑफ ऑब्जेक्ट इन अ सर्क्युलर पाथ इट इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. त्याला मी सर्क्युलर मोशन असं म्हणतो. ठीक आहे. मी इथे डेफिनेशन लिहून देतो. द मोशन ऑफ ऑब्जेक्ट in a circular path called as circular motion. ठीक आहे. सर्क्युलर मोशन, त्याला मी सर्क्युलर मोशन असं म्हणतो. ठीक आहे. मोशन ऑफ ऑब्जेक्ट इन अ सर्क्युलर पाथ इट इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. तुम्ही जर नोट करायची असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट करून डेफिनेशन नोट करू शकता. मी लिनियर मोशनची डेफिनेशन इथे दिलेली आहे आणि सर्क्युलर मोशनची डेफिनेशन इथे दिलेली आहे. ठीक आहे. तुम्ही नोट करून घ्या थोडं. वायपर दे बरोबर. अरे तिथं पुसायलाच का काही नाही, बंद थोडं थांब. आता सर्क्युलर मोशनची मी डेफिनेशन इथे दिलेली आहे. ठीक आहे. तुम्ही वाटल्यास त्याला नोट करून घ्या, सर्क्युलर मोशन आणि लिनियर मोशन. याच्यानंतर मी चला डिफरन्स, नंतर डिफरन्स आहे आपल्याकडे सर्क्युलर मोशनचा. काही काही विद्यार्थ्यांना तर ते कळत नाही की सर्क्युलर मोशन काय आहे आणि रोटेशनल मोशन काय आहे. तर दोन्ही गोष्टीमध्ये गोंधळतात की रोटेशनल मोशन वेगळं असतं दादा, सर्क्युलर मोशन वेगळं असतं. ठीक आहे. लक्ष करा. रोटेशनल मोशन कडे आलो मी आता. रोटेशनल मोशन
तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त बेटा गोंधळू नको. तर तुला एक गोष्ट, रोटेशनल मोशन आपल्याला वेगळं आहे, ते सर्क्युलर मोशन वेगळं आहे. ठीक आहे. तर सर्क्युलर मोशन तुम्हाला माहितच आहे, द मोशन ऑफ ऑब्जेक्ट इन अ सर्क्युलर पाथ. सर्क्युलर पाथ मध्ये जे मोशन होते त्याला सर्क्युलर मोशन म्हणतो मी. त्याच्यानंतर रोटेशनल मोशन ही अगदी गोष्ट सिंपल आहे. समजून घ्या की सपोज याच पाथला एक एक्सिस आहे अँड जे ऑब्जेक्ट आहे ते सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात बट इन एक्सिस. ओके, एक्सिस ला लागून तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. ओके, ऑन इट्स ओन एक्सिस, त्याला तुमच्या डेफिनेशन मध्ये ऑन इट्स ओन एक्सिस. द मोशन ऑफ ऑब्जेक्ट, मी म्हणतो की एक ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट मोशन परफॉर्म करत आहे. ठीक आहे, ऑन इट्स ओन एक्सिस. एक्सिस सपोज आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे ते म्हणजे फॅन. फॅनचं जर एक्झाम्पल घेतलं तुम्ही तर फॅन आहे, लक्षात करा. फॅनचं जर एक्झाम्पल घेतलं तर या फॅनला स्वतःची एक एक्सिस आहे, या एक्सिसच्या भोवती तो रोटेशनल मोशन परफॉर्म करेल, लक्षात ठेवा. तर तुम्हाला हे पण एक्झाम्पल असेल तर त्याच्यानंतर एक्सल आहे, जे टायर्स असतात. ठीक आहे, एक्सल आहे, तर एक्सल पण तसंच मोशन परफॉर्म करणार की तुमच्या गाडीचा जो फोर व्हीलरचा टायर्स आहे, ठीक आहे, त्याला एक एक्सल असतं, त्या एक्सलच्या भोवती हे टायर जे आहे मोशन परफॉर्म करते. दॅट टाईपच्या मोशन किंवा फॅन असेल, ठीक आहे, त्या अशा टाईपच्या मोशनला आपण रोटेशनल मोशन म्हटलं चालते. सर्क्युलर मोशन वेगळं. ठीक आहे ना. आता दोन गोष्टीचं आपल्याला एक एक्झाम्पल सांगतो ना, तुमच्या बुक्स मध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे सिंपल मध्ये. ते म्हणजे असं की सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन याच्यामधला काय फरक दिलेला आहे, तर तो सिंपलच आहे की अर्थ, तुम्हाला लक्ष करा. सपोज माझ्याकडे काय आहे, आता आपला जे सन आणि अर्थ आहे याचं कॉम्बिनेशन, आता केप्लर्स लॉज ऑफ ऑर्बिटल मोशन मध्ये ते आपण नंतर पाहू. बट तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो की रिव्हॉल्युशन, ठीक आहे, आणि इथे आलेला आहे की सपोज इथे सन आहे आणि ही ऑर्बिट आहे. आता हे सन आहे, याला सन म्हणतो मी, आणि हे बाकीचे काय आहे तर ही ऑर्बिट आहे, आणि इकडे आपली अर्थ आहे. ही अर्थ जे मोशन परफॉर्म करत आहे अराउंड द सन, सनच्या भोवतीचे अर्थ फिरते ना बेटा, अराउंड द सन, याला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो. काय म्हणतो मोशन? सर्क्युलर मोशन. ठीक आहे, सर्क्युलर मोशन. आणि त्याला वेगळं की एक अराउंड द सन, आता याला रिव्हॉल्युशन म्हटलेलं आहे. ठीक आहे, बाकी तुम्ही रिव्हॉल्युशन पण म्हणू शकता, याला रिव्हॉल्युशन म्हटलं आहे, काही मोठी गोष्ट नाही. बट आता ही मोशन परफॉर्म करता करता अर्थ जी पृथ्वी आहे बेटा, ते स्वतःभोवती पण फिरते. ठीक आहे, ती स्वतः पण एक मोशन परफॉर्म करत आहे. आता सर, हे जे वेगळं फिरलं त्याला कोणतं मोशन, आणि हे फिरत आहे त्याला कोणतं मोशन? सिंपलच आहे, ते काही मोठी गोष्ट नाही. अर्थ स्वतःभोवती मी आता असे केली तर मी माझं एक एक्सिस आहे, ठीक आहे, किंवा फॅनचं जे आहे त्या फॅनचं पण एक्सिस असतं, स्वतःभोवती फिरत आहे अराउंड ओन एक्सिस. इट इज कॉल्ड एज रोटेशनल मोशन. त्याला मी रोटेशनल मोशन म्हणतो. द मोशन ऑफ ऑब्जेक्ट अराउंड इट्स ओन एक्सिस, त्याच्या स्वतःच्याच भोवती तो फिरतो, दॅट इज कॉल्ड एज रोटेशनल मोशन. त्याला मी रोटेशनल मोशन असं म्हणतो. ठीक आहे, तर मग चला रोटेशनल मोशनची डेफिनेशन आपण लर्न करू. चलो बेटा, द मोशन, काय मोशन ऑफ ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टचं एक मोशन कुठे? अराउंड इट्स ओन एक्सिस, त्याच्याच एक्सिसच्या भोवती. अराउंड इट्स ओन एक्सिस, त्याला एक्सिस, त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण रोटेशनल मोशन म्हणायचं. ठीक आहे, आता तुम्हाला फरक पडला असेल की सर्क्युलर मोशनचा तोच ऑब्जेक्ट म्हणजे आपली जी अर्थ आहे तीच सूर्याभोवती म्हणजे अराउंड द सन फिरत आहे, तर हे सर्क्युलर ऑर्बिटच परफॉर्म करत आहे, म्हणून त्याला आपण सर्क्युलर मोशन म्हटलेलं आहे. बट ती फिरता फिरता स्वतःभोवती पण फिरते. ठीक आहे ना, ते मोशन वेगळं झालं, त्याला आपण रोटेशनल मोशन म्हणू. कोणतं? रोटेशनल मोशन. ठीक आहे, या रोटेशनल मोशनला आपण नोट करून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट मी टॉपिक कडे वळतो. ठीक आहे, आता थोडं समजून घ्या मोशन बद्दल. ठीक आहे ना, हे मोशन म्हणजे काय आहे? खूप लोकांना तर मोशनच माहित नाही. ठीक आहे, माझं म्हणणं मोशन मध्ये काय आहे की मोशन तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत एखादा ऑब्जेक्ट डिस्प्लेस होणार नाही. आता तुम्ही म्हणता सर डिस्प्लेसमेंट काय आहे? ठीक आहे, तर डिस्प्लेसमेंट सगळ्यात पहिले डिस्प्लेसमेंट घेतो मी. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट काय आहे? चला, डिस्प्लेसमेंट कडे आल्याबरोबर सगळ्यात पहिले काय आहे ते? ठीक आहे, आता ऑब्जेक्ट काय करत आहे? ऑब्जेक्ट एक मोशन परफॉर्म करत आहे. ठीक आहे, तर त्याच्यानंतर मोशन काय आहे बघा. सपोज माझ्याकडे एक पाथ आहे, हा पाथ केलेला आहे. मी काय करतो की आपला ऑब्जेक्ट जो आहे तो इथे आहे, आणि इथून मला जायचं कुठे? तर मला जायचं आहे सपोज इकडे जायचं आहे. ठीक आहे, तर रस्ता कोणता आहे जायसाठी? तर हा रस्ता माझ्याकडे जायसाठी रस्ता आहे. हा असं जावं लागते. मदत काहीतरी आहे, मदत काही पण येऊन नाही का, झाड बिड जंगल बिंगल पूल बिल त्या कारण आपल्याला जातात.
पण माझ्याकडे एक असा रस्ता आहे ज्यामुळे मी इकडनं असं न जाता तर मी डायरेक्टली या इथून इथे जाऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही डिस्टन्स कोणतं कव्हर केलं, तर तुम्ही डिस्टन्स कव्हर केलेला आहे. मी इकडनं असं, हे माझं खूप लांब पल्ला होता. ठीक आहे, लॉंग डिस्टन्स मी कशाला कव्हर करू बाबा, इकडून जाऊन थकून रस्त्याला मेला तर काय करतो. ठीक आहे ना, तर त्याच्यापेक्षा काय करू, तर त्याच्यापेक्षा शॉर्ट वाला साधं एवढंसं थोडंसं जायचं आणि बस झालं. तर मी एवढं मोठं डिस्टन्स कव्हर केल्यापेक्षा मी करतो छोट इकडे गेलो मी. ठीक आहे, तर मग हे कोणतं डिस्टन्स कव्हर केलं, हे मी डिस्टन्स केलं शॉर्ट वाला. कोणतं डिस्टन्स, शॉर्ट. मग आपला डिस्प्लेसमेंट काय म्हणतो याची डेफिनेशन थोडीशी समजून घ्या. ऑब्जेक्टनं जर शॉर्टेस्ट डिस्टन्स कव्हर केलं, ऑब्जेक्ट काय करत आहे, शॉर्ट डिस्टन्स कव्हर करत आहे. आणि या गोष्टीचं कंपॅरिझन तुम्ही कुठेही करू शकता. जिथून आपण कधी कधी रस्त्यानं जाताना एखादा लॉंग कट सोडून शॉर्टकट न जातो, शॉर्टकट तोच रस्ता आहे. म्हणजे तू काय करत आहे, तू सिंपल मध्ये डिस्प्लेसमेंट करत आहे बाबा, बाकी काही नाही. ठीक आहे, तर मग डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन काय घ्यायची, तर शॉर्टेस्ट डिस्टन्स कव्हर्ड बाय ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टनं शॉर्टेस्ट डिस्टन्स कव्हर्ड केलं, इट इज कॉल्ड एज डिस्प्लेसमेंट. त्याला म्हणतो मी डिस्प्लेसमेंट. पण डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन मी इथे लिहितो बेटा, की शॉर्टेस्ट डिस्टन्स कव्हर्ड बाय ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय करतो आपला, ठीक आहे, आपला भाऊ शॉर्टेज डिस्टन्स कव्हर करतो, त्याला मी डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. ठीक आहे, मग कोणी मला विचारलं की सर व्हॉट इज द एस युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटचं एस युनिट काय, डिस्प्लेसमेंटचं एस युनिट एवढी मोठी गोष्ट काहीच नाही. त्याला शॉर्टेज डिस्टन्स जवळ कव्हर केलं, पण काय कव्हर केलं, डिस्टन्स कव्हर केलं. इकडून जाण्यासाठी, इकडून मला इकडे जाण्यासाठी, म्हणजे इकडनं जर मी इकडे निघालो, इकडून इकडे जाण्यासाठी मला जर सपोज हा जो रस्ता आहे पूर्ण, हा माझा 15 किलोमीटर म्हणजे 15 किलोमीटरचा रस्ता आहे, पण मला शॉर्टकट पडतो ना, तो डायरेक्ट फक्त 3 किलोमीटरचा पडत आहे. किती, 3 किलोमीटर. ओके, 3 किलोमीटरचा पडत. ठीक आहे, म्हणजे मी किती डिस्टन्स वाचवलं माझं, आणि शॉर्टकट गेलो पण डिस्टन्स खूप जास्त डिस्टन्स मी, म्हणजे जास्त डिस्टन्स सोडून मी कमी डिस्टन्स कव्हर केलं. आणि डेस्टिनेशन काय, पोचायचं तर इथंच आहे ना, आपल्याला जायचं इकडेच आहे, म्हणून काय करायचं आहे. ठीक आहे, मग इकडे गेला बरोबर 15 किलोमीटर सोडून गेलं, 3 किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर केलं बेटा, म्हणजे मी 3 किलोमीटरचा डिस्टन्स. ओके, एवढं डिस्टन्स कव्हर केलं. म्हणजे तुला काय केलंय, तर स्ट्रेट लाईन हे जे मोशन परफॉर्म केलेलं आहे, तर याला मोजायच्यासाठी माहिती आपण सिंपल मध्ये छोटस डिस्टन्स, तुला एवढंसं डिस्टन्स जर मोजायचं असेल तर तू तुझी कंपास मधली स्केल लावशील इथं, की चला 1 2 3 4 5 जे काही आहे ते. ठीक आहे, हे डिस्टन्स मी अप्रॉक्स करून घेतो की हे 7 सेंटीमीटरचा डिस्टन्स आहे. ठीक आहे, थोडंसं मोठं घेतो बेटा, 15 सेंटीमीटरची तुझी स्केल असते पूर्ण मोठी होईल, इथपर्यंत जे डिस्टन्स आहे हे 7 सेंटीमीटरची पकडत आहे. पण तुला याच्यापेक्षा मोठं डिस्टन्स कव्हर करायचं, मग आता तिथं स्केल लावत बसशील काय, नाही. तर मग काय करायचं, की हे जे डिस्टन्स मोठं कव्हर करत आहे, ठीक आहे, तुझ्याकडे एक सेंटीमीटर स्केल आहे, सेंटीमीटर स्केल है ना, तुझ्याकडे एक सेंटीमीटर स्केल आहे, माझ्याकडे एक सेंटीमीटर स्केल. ओके, हे सगळे युनिट आहे बरं, सेंटीमीटर स्केल. आणि सेंटीमीटर झाल्यावर मला मोठं डिस्टन्स कव्हर करायचं, म्हणजे माझ्याकडे एक दुसरी स्केल आहे, ते म्हणजे मीटर स्केल. कोणती, मीटर स्केल. हे मीटर स्केल आहे. त्याच्यानंतर मग आणखी आता मीटर मध्ये पण बसत नाही बाबा, मीटर मध्ये आपण जास्तीत जास्त किती मोठी गोष्ट ओळखू शकतो, तर थोडीशी 1 किलोमीटरच्या अगोदरची गोष्ट थोडी आपण मीटर स्केल मध्ये, आपल्याकडे टोटल मीटर स्केल अवेलेबल आहे माहिती आहे, ते पट्टी लांबवाली ती मीटर स्केल असते, ती मोजत आहोत. आता मोजलं त्याच्या पलीकडचं डिस्टन्स काय करायचं, तर त्याच्या पलीकडचं डिस्टन्स आहे ना आपल्याकडे, किलोमीटर स्केल असते बेटा. ठीक आहे, हे किलोमीटर स्केल, हे किलोमीटर, हे 3 टाइपच्या स्केल आपल्याकडे डिस्टन्स मेजर करण्यासाठी अवेलेबल आहे, सेंटीमीटर स्केल, मीटर स्केल आणि किलोमीटर स्केल. ठीक आहे, आता सेंटीमीटर स्केल आणि मीटर स्केल, तर एसआय युनिट जे आहे डिस्टन्स, डिस्टन्स म्हणजे होते बेटा अंतर, आणि याचा जर एसआय युनिट असेल तर ते असते मीटर. काय असतो, स्मॉल एम, मीटर. ठीक आहे, ते मीटर त्याचा डिस्टन्स असते. ओके, तर ते लक्षात आपल्याकडे समजलं पाहिजे पहिले आपल्याला. मीटर कोणाचं एसआय युनिट, आता मीटर डिस्प्लेसमेंटचं पण एसआय युनिट मीटरच आहे, आणि डिस्टन्सचं एसआय युनिट पण मीटरच आहे. दोन्ही गोष्टी, डिस्प्लेसमेंट प्लस डिस्टन्स. कुठे कुठे आपण डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू हाईट पण घेतो, डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू आपण रेडियस पण घेतो, कुठे कुठे डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू आपण डिस्टन्स पण घेतो. कारण तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं तर हाईट वगैरे सगळं, ठीक आहे, हे सगळं आपण डिस्टन्स आहे, रेडियस पण मोजतो, डायमीटर मोजतो, डिस्टन्स आहे सगळं, लक्षात ठेवा.
ठीक आहे ना. तर डिस्टन्स हे झालं, याला म्हणतो डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे शॉर्टेज डिस्टन्स कव्हर्ड बाय ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टने एक शॉर्टेज डिस्टन्स कव्हर केलं त्याला आपण डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. ठीक आहे. तर इथे जर समजलं असेल तर मी पुढचा टॉपिक तुम्हाला याच्याच नंतरचा व्हेलॉसिटी घेणार आहोत आपण. व्हेलॉसिटी काय, आता ग्रॅव्हिटेशन आलं म्हणजे व्हेलॉसिटी आली, आणि व्हेलॉसिटी आलं म्हणजे ऍक्सेलरेशन आलं बाबा. ठीक आहे, ते पण घेणार आहोत. चलो मी व्हेलॉसिटी कडे वळलो बाबा. व्हेलॉसिटी, अरे खूपच खतरनाक गोष्टी, सॉरी. ठीक आहे. व्हेलॉसिटी म्हणजे काय आहे की आता जर आपला ऑब्जेक्ट डिस्प्लेसमेंट परफॉर्म करून झालेला आहे, आपल्या डिस्प्लेसमेंट परफॉर्म करत आहे ऑब्जेक्ट. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट ऑब्जेक्ट परफॉर्म करत आहे. आता काय करत आहे, सपोज मी इकडनं आहे, मी इथे उभा आहे, आपला हा वाला जो आहे हा याला, ठीक आहे, हा इथे उभा आहे. इथून त्याला काय करायचं, इथून पुढे थोडं जायचं आहे, थोडस धावत 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 इकडे जायचं आहे. मग हा बाबू काय गेला आपला, हा इकडून मस्त आरामात ढिंकी चिकर इथपर्यंत गेला. ओके, आणि इथं जाऊन पोहोचला. पण गेला, त्याला काय फायदा जायसाठी. पण आता एकाने विचारलं आपलं, तो कसा गेला, त्याला जाण्यासाठी किती टाइम लागला, विचारतेच लोक आपले. बरोबर आहे, तू किती वेळात इथं आला बेटा, बोललो बरं. त्याच्यानंतर मग आपण काय करू, मग आता पुन्हा बघायला पाठवलं इकडे. ठीक आहे, त्याच्यानंतर तर त्याचा टाइम आता मोजत जाय, पुन्हा परत तिकडे जा आणि तिकडे टाइम मोजत ये. आता यानं काय केलं बाबा, हे माझं जे डिस्टन्स आहे हे फक्त 100 मीटर म्हणजे 100 मीटरचं डिस्टन्स आहे. जास्त मोठं घेऊ नये, बघायचं कुठं जाणार आपल्याला. ठीक आहे, तर छोटस डिस्टन्स आहे. आता या छोटस डिस्टन्स मधून हा धावत 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 गेला बेटा. ठीक आहे, गावाकडचा विषय कधी करत असते, आमच्या गावात खतरनाक. पार्लेचं बिस्किटचं पुढे तरी आणायला होतं, त्याचा धावत धावत जाते तर त्याला माहित पडत नाही किती डिस्टन्स त्याला कव्हर केलं. म्हणून 1 किलोमीटर धावत चालला, 1 किलोमीटर धावत येऊला म्हणला, घरी येऊन धमपक झाला, तो वेगळ्या गोष्ट ना. हे डिस्टन्स पाहिजे. तेच होय की डिस्टन्स त्यानं असं कव्हर केलाय, बट त्याला काय, ठीक आहे, त्याला लागला टाइम. काय लागला, टाइम. मग यानं इथून जर यानं मोशन परफॉर्म केलं इथपर्यंत, इथनं मोशन परफॉर्म केलं इथपर्यंत. ठीक आहे, या मोशन परफॉर्म केला तर म्हणजे तो काय झाला, तर तो डिस्प्लेस झाला. सिंपल मध्ये काय झाला, डिस्प्लेस. तुम्हाला पहिले सांगितलं डिस्प्लेस झाला म्हणजे यानं काय परफॉर्म केलं, डिस्प्लेसमेंट. काय परफॉर्म, डिस्प्लेसमेंट परफॉर्म केलेला आहे बेटा. आणि त्या डिस्प्लेसमेंट परफॉर्म करण्यासाठी त्याला किती टाइम लागला, म्हणजे याला मला इथून जाण्यासाठी हे 100 मीटरचं डिस्टन्स म्हणजे 100 मीटर तो डिस्प्लेस झाला या जागेवरून या जागेवर. 100 मीटर डिस्प्लेस झाला. हे डिस्प्लेसमेंट परफॉर्म करण्यासाठी त्याला किती टाइम लागला, सपोज त्याला जाण्यासाठी 1 मिनिटचा टाइम लागलेला आहे. 1 मिनिट. ठीक आहे, एवढा टाइम लागला, 1 मिनिट टाइम लागला. ठीक आहे, याला इथून इथे जाण्यासाठी. म्हणून याला काय म्हणतो मी, ठीक आहे, टाइम लागला. तर म्हणून आपण एक फॉर्म्युला करू. व्हेलॉसिटी काय, तर व्हेलॉसिटी काय, तर रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. आपण डिस्प्लेसमेंट चेंज करत आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. इट इज कॉल्ड एज व्हेलॉसिटी. त्याला आपण सिंपल मध्ये व्हेलॉसिटी असं म्हणू. की व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याकडे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग मी म्हटलं रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे, डिस्प्लेस होता है टाइम नुसार. बस सिंपल मध्ये डिफिनेशन अशी लक्षात ठेवायची की तुमचं रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, ज्याला माहित नसेल त्यांना सांगतो मी. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर डिस्प्लेस होता है टाइम नुसार म्हणजे डिस्प्लेस झाला पण त्याला लागलेला टाइम. हे दोन्ही गोष्ट कंबाईन करायची, त्याला आपण व्हेलॉसिटी असं म्हणायचं. मग व्हेलॉसिटी कशाला म्हणायचं, तो काय झालेला आहे, डिस्प्लेस झाला आहे. डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्याला आपण व्हेलॉसिटी असं म्हणू. तर कुठे कुठे बघा डिस्प्लेसमेंटचा जो आहे, तर डिस्प्लेसमेंट आपण डिनोट करतो, एकतर डिस्प्लेसमेंट स्मॉल डी ने डिनोट करतात, नाही तर आपण एस ने डिनोट करतो. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट पाहिलं तर आपण डिस्प्लेसमेंटचा म्हटलं बेटा डीएस, हे झालं डिस्प्लेसमेंट, आणि डीएस बाय डीटी. ठीक आहे, हे डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू व्हेलॉसिटी. त्याला आपण व्हेलॉसिटी असं म्हणायचं. कळत आहे सर्वांना, डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. तो इकडे लिहितो ds by dt is equal to velocity बेटा. velocity त्याला म्हणायचं की डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्याला आपण म्हणायचं velocity. मग दुसरा क्वेश्चन आला की रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इट इज कॉल्ड एज velocity. त्याला म्हणतो आपण velocity. मग velocityचा झाला हा. तर व्हॉट इज द एसेन्स ऑफ velocity, डिस्प्लेसमेंट जे होतं आपण ते तर आपण डिस्टन्स डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट डिस्टन्स, त्याला आपण डिस्टन्स म्हणू. पण velocity काय आहे, तर डिस्प्लेसमेंट आपण मोजलं कशात बेटा, युनिट होतं त्याचं, बरोबर आहे, मीटर. काय मीटर. मग आता म्हटलेलं आहे की मीटर,
किती मीटर डिस्टन्स त्याला कव्हर केलं किती टाइम मध्ये, इट इज कॉल्ड एज व्हेलॉसिटी, म्हणजे डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, मग इकडे घेतो मी, बघा याचं युनिट होतं, याचं डिस्प्लेसमेंट युनिट आपल्याकडे मीटर. मीटर विथ रिस्पेक्ट टू काय म्हटलं, टाइम. ओके, सॉरी, विथ रिस्पेक्ट टू टाइम. टाइम म्हणजे टी, आणि टाइमचा याचा काय असतो, सेकंड. दॅट्स वाय आपण इथे सेकंड, म्हणजे त्याचं आलं मीटर पर सेकंड. हे झालं वेलॉसिटीचं युनिट. ठीक आहे, वेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंड. ठीक आहे, हे जर समजलं असेल तुम्हाला, पुढे चालायचं. मला ऍक्सेलरेशन पण घ्यायचं आहे, तर तुम्ही नोट डाऊन करू शकता. ठीक आहे, एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, चला आपण जाऊ ऍक्सेलरेशन कडे. ऍक्सेलरेशन कडे जाणार आहोत बेटा. हे ऍक्सेलरेशन काही मोठी गोष्ट नाही, अतिशय सिंपल आहे. ठीक आहे, ऍक्सेलरेशन याला आपण सिंपल मध्ये ऍक्सेलरेशन म्हणतो. ओके, तर ऍक्सेलरेशन काय आहे, आता मागच्या टॉपिक मध्ये आपण सॉरी त्याच्याच आधी आपण डिस्प्लेसमेंट बघितलं, वेलॉसिटी बघितलं, याच्याच रिलेटेड म्हणजे ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन काही मोठी गोष्ट खास नाही बेटा. बघा मी इथं सिंपल मध्ये लिहितो की डिस्प्लेसमेंट जो होता आपल्याकडे, डिस्प्लेसमेंट सर हा याचा असाइनमेंट आहे मीटर, आणि या डिस्प्लेसमेंट ऑब्जेक्ट डिस्प्लेस होते विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्याला म्हणतो आपण वेलोसिटी. काय म्हणतो, वेलोसिटी. याचा युनिट होते मीटर पर सेकंड. त्याच्यानंतर ऍक्सेलरेशन. आता ऍक्सेलरेशन लक्षात करा. पुन्हा माझ्याकडे आहे लाईन, इकडे आहे ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टकडे आलो मी. ओके, हा ऑब्जेक्ट काय करतो, इथून चालला बेटा नाचत नाचत इकडे 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 इकडे, मग पण गेला. पण यानं काय, त्याची स्पीड जी होती, याची स्पीड होती हे स्पीड. लक्षात ठेवा, कुठे कुठे सांगितलं की स्पीडचा विषय जो आला, स्पीड इज इक्वल टू वेलोसिटी. आता कोणी कोणी म्हणते की सर स्पीड आणि वेलोसिटी हे दोघे सेम आहे का, तर मी म्हणतो की थोडंफार सेम आहे, पण कोणत्या कोणत्या गोष्टी सेम येते मी सांगून देतो बेटा. स्पीडचं एसआय युनिट पण मीटर पर सेकंद येते, इज इक्वल टू वेलोसिटीचं एसआय युनिट पण मीटर पर सेकंद येते, म्हणून ह्या गोष्टी सेम म्हणतो आपण. ठीक आहे ना, ठीक आहे, तुम्ही या चॅप्टर मध्ये सेम म्हटलं तरी चालते, काय हरकत नाही. ठीक आहे, आता याच्याकडे आलो मी. हा माझा ऑब्जेक्ट आहे, कोणताही ऑब्जेक्ट घ्यायचा, कोणताही पार्टिकल घ्यायचा, तो काय करताय, तो चालला. पण मी माझी स्पीड जी आहे ती कॉन्स्टंट नाही. कॉन्स्टंट म्हणजे इकडे मी इकडनं हळूहळू गेलो, नंतर धावत गेलो, पुन्हा हळू गेलो, पुन्हा धावत गेलो. म्हणजे व्हेलॉसिटी काय आहे, तर व्हेलॉसिटी एक प्रकारची स्पीड आहे. पण मी हळू झाले, पुन्हा धावत झाले, मी काय केली, मी माझी स्पीड चेंज केली, मी माझी व्हेलॉसिटी चेंज केली. काय करायची, मी इथून हा इथपर्यंत कसा होता, चालत गेला. हा गेला बेटा सपोज 30 किलोमीटर, 30 किलोमीटर पर आवर एवढा धावत गेलेला आहे. ठीक आहे, धावत नाही कार पकडतो मी. इथं माणूस एवढा धावू शकत नाही. एखादी कार घ्या. ठीक आहे, ही कार घेतली बेटा, हे कार. ओके, ही कार काय करताय, ही जात आहे 30 किलोमीटर पर आवर, इकडे जाऊन 30 किलोमीटर पर आवर ने गेलेली आहे. त्याच्यानंतर तिने स्पीड चेंज केली, गिअर गिअर टाकला, नंतर पुढे हा इकडनं वाढला बेटा 50 किलोमीटर पर आवर, इथं स्पीड झाली इथून 50 किलोमीटर पर आवर. त्याच्यानंतर पुढे, त्याच्यानंतर आणखी चेंज झाला, त्याला 60 किलोमीटर पर आवर केली बेटा, 60 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, किलोमीटर पर आवर एवढी स्पीड केलेली आहे. एका घंट्याला तो 60 किलोमीटर चालत आहे, इकडे एका घंट्याला 50 किलोमीटर. आता या दोन्ही गोष्टी किंवा तीन फॅक्ट्स मध्ये आपल्याला लक्ष करा की स्पीड कॉन्स्टंट आहे का, कॉन्स्टंट म्हणजे सेम आहे का, नाही असेल. बरोबर आहे, इकडे 30 किलोमीटर, इकडे 50, इकडे 60, कुठं सेम आहे स्पीड, स्पीड सेम नाही. त्यामुळे मी काय करतो, आता या कॅटेगरीमध्ये ऍक्सेलरेशनचा मी काय करत आहोत, मी माझी स्पीड टाइम नुसार चेंज करत आहे. म्हणजे मला काय होणार, इकडे जाण्यासाठी सपोज मला यवतमाळ किंवा आता आमचं जिल्हा यवतमाळ बेटा. ठीक आहे, इकडनं आम्हाला यवतमाळ पडते, यवतमाळला जाण्यासाठी मला 1 घंटा लागतो. ठीक आहे, पण यवतमाळला जाण्यासाठी इकडनं 35 किलोमीटर यवतमाळ, 35 किलोमीटर यवतमाळ येतं. ठीक आहे, मला एका घंट्यामध्ये आरामात जाणं होते, किंवा पाऊण घंट्यामध्ये जात 40-50-60च्या स्पीडने जरी गेलो तरी आरामात पोहोचून जाते. पण विषय कसा आहे, मला कधी कधी हाऊस वाटली तरी 20 मिनिटात जाऊन पोहोचतो बाबा, आणि वाटलंच मला चांगलं का 20 मिनिटात जाऊन पोहोचू शकतो काय, आणि मी 20 मिनिटात जाऊन पोहोचतो. ठीक आहे, पण नॉर्मल माझी रेट काय, मी 1 घंटा आरामामध्ये, म्हणजे 35 किलोमीटरचं अंतर, 35 किलोमीटरचं अंतर जे आहे ते मी एका घंट्यामध्ये आरामात कव्हर करतो. पण 20 मिनिटामध्ये मी जर ते अंतर कव्हर केलं तर माझे 20-20 मिनिट म्हटलेलं आहे बेटा. ठीक आहे, 20 मिनिट, ते लक्ष करा पहिले. ठीक आहे, ते झाली
ते स्पीड माझी 35 किलो, माझी स्पीड सपोज 80 किलोमीटरची होती, 80 किलोमीटर पर 20 मिनिटला मी 80 किलोमीटर धावलो सपोज केलं मी, ठीक आहे. वास्तविक पाहता मी 35 किलोमीटरच गेलो असं, ठीक आहे. एवढं मी सपोज केलं. आता याचा जो डिफरन्स आहे त्याच्यानंतर आणखी स्पीड वाढवली, हे जे स्पीड आहे तुमच्याकडे तर हे काहीतरी चेंज झाली, म्हणून मी म्हणतो की व्हेलॉसिटी चेंज होत आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम, ठीक आहे. चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, ठीक आहे. त्याला म्हणतो आपण ऍक्सेलरेशन. व्हेलॉसिटी चेंज होत आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्याला आपण ऍक्सेलरेशन म्हणायचं. ऍक्सेलरेशन कडे आलो, मी म्हणतो जसं आपण व्हेलॉसिटीला म्हटलं होतं की रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, इट इज कॉल्ड एज व्हेलॉसिटी. आता मी ऍक्सेलरेशनला म्हणतो की रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, इट इज कॉल्ड एज ऍक्सेलरेशन. मग मी इकडे ऍक्सेलरेशन आलो, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. टाइम नुसार व्हेलॉसिटी चेंज होत आहे म्हणून त्याला आपण ऍक्सेलरेशन म्हणायचं, ठीक आहे. हे ऍक्सेलरेशनची डेफिनेशन आहे, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. टाइम नुसार व्हेलॉसिटी चेंज होत आहे. चला एसआय युनिट कडे जर आलो मी, तर एसआय युनिट जे ऍक्सेलरेशनचं ते काय येणार, तर ते बघा व्हेलॉसिटी म्हटलेला आहे, व्हेलॉसिटी आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम, टाइम नुसार व्हेलॉसिटी चेंज होत आहे, म्हणजे व्हेलॉसिटी इज डिनोटेड बाय v, ओके, आणि डिवायडेड बाय टाइम म्हणजे t, ठीक आहे. आणि ऍक्सेलरेशन कशात, स्मॉल ए ना ऍक्सेलरेशन डिनोट होते, ऍक्सेलरेशन डिनोट होते स्मॉल ए, लक्षात ठेवा. ऍक्सेलरेशन डिनोटेड बाय स्मॉल ए ना आपण ऍक्सेलरेशन डिनोट करतो, आणि v बाय t हा फॉर्म्युला आहे, म्हणजे आला इकडे a इज इक्वल टू v बाय t, ओके. नंतर सॉरी एसआय युनिट फॉर्म्युला आहे बेटा, फॉर्म्युला झाला. आणि मी नंतर आलो एसआय युनिट. एसआय युनिट काय असते आता मोजावं लागेल ना बेटा, ऍक्सेलरेशन कशाने मोजायचं, ठीक आहे. तर ऍक्सेलरेशन मोजण्यासाठी ऍक्सेलरेशनचा एसआय युनिट, व्हेलॉसिटी आपण व्हेलॉसिटीचा एसआय युनिट आहे ते आहे मीटर पर सेकंड, ओके. व्हेलॉसिटीचा एसआय युनिट मीटर पर सेकंड. तर आपण बघा मीटर पर सेकंड केल्यापेक्षा इथे झालं की व्हेलॉसिटी आणि हा व्हेलॉसिटी झाला आणि सेकंड इंटू सेकंड, सेकंडचा स्क्वेअर होते बेटा, ठीक आहे. तर सेकंड स्क्वेअर आणि सॉरी एक मिनिट वर आला, याचा मीटर पर सेकंड आणि याचा जे टाइमचा ते सेकंड, या एस ला वर घेऊन जा, ठीक आहे ना. म्हणजे हा मीटर आला आणि हा सेकंड वर गेला बेटा, सेकंड इंटू सेकंड. वास्तविक पाहता तो -1 होतो, पण नाही लिहिला तरी काय हरकत नाही, म्हणून आला याचा युनिट आपल्याला मीटर पर सेकंड स्क्वेअर. कळत आहे, हे व्हेलॉसिटीचा याचा युनिट झालं मीटर पर सेकंड स्क्वेअर, याचा युनिट ऑफ